शाळेच्या डब्याचा दुसरा एपिसोड चालू आहे आणि जवळपास पाऊण तासामध्ये माझा सगळा शाळेच्या डब्याचा स्वयंपाक झालेला आहे. शाळेच्या डब्यामध्ये सुद्धा लहान सुट्टी मोठी सुट्टी असे 2-2 आपल्याला डबे द्यावे लागतात. तर यासाठी ऑप्शन सुचत नाहीत म्हणून आपण ही सिरीज चालू केली. ही जर अशीच बघायची आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये #सरिताज किचन असं लिहा. आणि ही सिरीज संपूर्ण बघण्यासाठी, रोजचा प्रश्न सोडवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज होम किचनच्या शाळेच्या डब्याच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत. आज आपण करणार आहोत मोठ्या डब्यासाठी आलू मेथी आणि चपाती आणि छोट्या डब्यासाठी छोले चाट, जो अगदी चुटकीसरशी होतो. चला करूया. तर पहिल्यांदा आपण आलू मेथी करतोय. तर मी काय केलं, एक मध्यम आकाराची मेथी होती, ती चांगली निवडली, लांब लांबच तोडली आणि चांगली स्वच्छ खळखळ धुतली आणि चाळणीवर निथळायला ठेवली आहे. एक 15-20 मिनटं निथळायला ठेवली आणि बटाटे कापून घेतलेले आहेत. बटाट्याचं साल काढायचं आणि त्याच्या मध्यम फोडी करून घ्यायच्या. आता आपण काय करूया, पहिल्यांदा मेथी बारीक चिरून घेऊ. मेथी चिरून झाली, आलू चिरून झालाय, फोडणी करूया. आता फोडणी करूया. मेथी जर आधी निवडलेली असेल ना तर काय करायचं, मेथी धुवून निथळायला ठेवायची. ती निथळते तोपर्यंत कणिक बिणिक तिंबून घ्यायची, बाकीची तयारी करायची आणि भाजी फोडणी घालायची. आता फोडणी घालायची आहे तर फोडणीसाठी तेल घेऊया. साधारण 1-3 चमचे तेल मी घेते. याला तेल थोडं जास्त लागतं. मेथीचा कडवटपणा जर तेल कमी असेल तर तो कमी होत नाही. तेल थोडं जास्त घातलं की कडूपणा थोडा कमी व्हायला मदत होते. तेल गरम झालं, यामध्ये घालूया जिरं अर्धा चमचा. जिरं फुललं, आता पाव चमचा हिंग घालू. भरपूर लसूण घालायचा आहे. इथं जवळपास मी 10-12 लसणाच्या कुड्या बारीक चिरून घेतल्या. याला परतून घेऊया. लसूण हलका सोनेरी परतला. आता घालूया एक मोठा बारीक चिरलेला कांदा आणि इथं 2-3 मिरच्या उभ्या चिरून घेतल्या. हिरवी मिरची घालायची आणि कांदा असा मऊसर होईपर्यंत परतायचा. आता कांदा बघा असा मऊसर परतलाय. यामध्ये घालूया हळद पाव चमचा. याला मिसळून घेऊ. आता बटाट्याच्या फोडी घालू. तर बटाटा घातला की आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता याला परतून घेऊया. तर बटाटा आपण काय करू, हळद आणि मिठामध्ये आधी 1-2-3 मिनिटांची वाफ काढून घेऊया. कारण मेथी अगदी पटकन शिजते पण बटाटा शिजायला वेळ लागतो. त्यामुळे आधी बटाट्याला 1-4-5 मिनिटांची वाफ काढायची आणि मग आपण मसाले आणि मेथी घालूया. 3 ते 4 मिनिट बटाट्याला वाफ बसली आहे. बघूया. बटाटा आपला थोडासा शिजलाय, सगळा शिजला नाही. आता यामध्ये घालूया 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा धणेपूड, थोडंसं पाणी घालूया, अगदी 2-3 चमचे. याला मिक्स करूया आणि याला परत 1-2-3 मिनटं वाफ देऊया. 3 ते 4 मिनिट आपण वाफ काढली. आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे. तर असाही बटाटा तुम्ही फक्त असा भाजी म्हणून देऊ शकता, कमी मसाल्यातला, असा फार काही न करता. पण आपण यामध्ये घालणार आहोत मेथी. तर आता बटाटा आपला तुम्ही बघाल तर छान शिजलेला आहे. हे बघा 5-7 मिनिटात मस्त शिजतो. बटाटा चांगला शिजला. यावर घालूया चिरलेली मेथी. आणि याला चांगलं 2-3 मिनटं परतून घेऊ. तर साधं गणित आहे, आधी बटाट्याची भाजी करायची आणि मग मेथी घालून आलू मेथी होणार. मेथी मिसळली, परत झाकूया आणि अजून 1-2-3 मिनिटांची वाफ काढूया. आता मेथीला काही फार वेळ लागत नाही, 2 मिनिटाच्या वाफेमध्ये शिजेल. आणि 2 ते 3 मिनटं वाफ दिल्यानंतर आपली मेथीची भाजी पण चांगली शिजलेली आहे. याला एकदम मिसळून घेऊ. आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालूया पाव चमचा आमचूर पावडर आणि थोडासा गरम मसाला, थोडीशी कोथिंबीर. गॅस बंद करूया आणि याला चांगलं मिक्स करून घेऊ. तर गरम मसाला घालून अगदी मिनिटभर याला परतून घ्यायचं आणि आपली ही आलू मेथीची भाजी तयार झाली. मस्त दिसतीये ना. तुम्हाला अगदी मेथी जरी नाही घालायची, फक्त आलूची भाजी मी मगाशी केली ना एकदम सुरुवातीला मसाले वगैरे घालून, का ते सगळी तशीच भाजी केली तरी सुद्धा खूप छान लागते. वेगळं काही घालण्याची सुद्धा गरज पडत नाही. तर आपली आलू मेथीची भाजी तयार झाली. चपातीसोबत आपण देणारच आहोत. छोट्या डब्याला आपण करणार आहोत छोले चाट. कसा करायचा बघूया, अगदी पटकन होतो. तर छोले चाट करण्यासाठी माझ्याकडे भिजवलेले थोडे छोले होतेच. मी आदल्या दिवशी रात्रीच याला उकडून ठेवलं होतं. सकाळी फक्त गाळून पाणी काढून टाकलं. इथं मी छोले वापरले. तुम्ही हरभरे वापरू शकता, मोड आलेले मूग वापरू शकता. थोडीशी वाफ काढायची आणि ते वापरून घ्यायचे. चला आता मी छोले चाट कशी करते. तर उकडलेले छोले घ्यायचे. आता थोडीशी काकडी लागणार आहे आपल्याला. काकडीचे तुकडे करूया. आता
हे छोले एका भांड्यात काढूया. यामध्येच आपल्याला घालायची काकडी आणि टोमॅटो. तर इथं मी काकडी टोमॅटो वापरलाय. मुलांना द्यायचे म्हणून मी कांदा घेतला नाही, कारण डब्यामध्ये असंही कांदा नको वाटतो. तुम्ही आणखी काही तुम्हाला याच्यामध्ये सलाड वगैरे ॲड करायचे, जसं की कोबी ॲड करायचा तरी चालेल, पण शक्यतो कोबी वगैरे डब्यामध्ये कच्चा देऊ नये, कारण तो बंद डब्यातून एकदम उघडला की त्याचा वास येऊ शकतो. त्यामुळे फक्त काकडी आणि टोमॅटो घातलाय. तुम्हाला अगदी घरात खायला करायचं तर कांदा वापरला तरी चालेल. यामध्ये घालू थोडासा चाट मसाला आणि कोथिंबीर. याला टॉस करूया. डन. हे मुलांना खूप आवडतं, कारण छोले, चाट मसाला, काकडी वगैरे असे पदार्थ मुलांना आवडतातच. अगदी एवढंसं द्या, फार देऊ नका, कारण याने पोट पण भरतं. शिवाय छोले आहेत, लगेच पोट भरलं जातं, त्यामुळं थोडं दिलं तरी पुरेसं आहे छोट्या सुट्टीसाठी. आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं मी छोले शिजताना मीठ घालून शिजवले होते, त्यामुळं मी वरून मीठ घालत नाही आहे. तर आपला हा छोले चाट तयार झाला आहे. आलू मेथीची भाजी तयार झाली आहे. डबा भरून घेऊया. तर अशा प्रकारे आज आपण इथं मोठ्या डब्यासाठी आलू मेथी आणि चपाती केली. माझा प्रयत्न हाच असतो की मुलांनी शक्यतो पोळी भाजीच डब्यामध्ये न्यावी, कारण आपण किती दिवस मुलांना असं रोल वगैरे करून देणार. पण कधीतरी रोल वगैरे असे देणं सुद्धा चालतं, पण शक्यतो भाजी पोळी द्यावी. तर आपण आलू मेथी आणि चपाती केली आणि छोट्या डब्यासाठी छोले चाट केला, जो अगदी चुटकीसरशी तयार झाला. तर तुम्हाला पण ही सिरीज आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये #सरिताज किचन शाळेचा डबा असं लिहा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.